देवाचा कैसा अपना पाशी न्यावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया भात निवाराया, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते अपना पाशी न्यावे, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते अपना पाशी न्यावे, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणी विचारोनी, पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते अपना पाशी न्यावे, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशो सकलमती प्रकाशो, म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजे, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसौ पाऊले श्री गुरूंचे, जयांचे केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता हरी, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा,
कल्याणेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा हरी हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भाजन मारुती नंदन हे दुःख भाजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्टसिद्धिनो निधि के दाता अष्टसिद्धिनो निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन रे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे जन्म जन्म के दुख बिसरावे राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती देहू निवासी असलेले जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 5 चरणांचा आपणा सर्वांच्या पाठातील अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता घेतलाय विठ्ठल विठ्ठल आज कशा निमित्त आपण या ठिकाणी जमलोय आपणा सर्वांना माहीत आहे परंतु एक वक्ता या नात्यानं अल्पसा परिहार करून देणं कर्तव्य आहे म्हणून गेली अनेक वर्षापासून चालू असलेला आपला हा गुरुपौर्णिमा सोहळा अर्थातच व्यास पौर्णिमा सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आनंदात पार पडतो आहे त्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा जर पाहायला गेलो तर अगदी पहाटे 5:30-6 वाजता आदरणीय वैंदनीय वैराग्यमूर्ती निष्काम कर्मयोगी असलेले संत जीवनेश्वर काळूबाबांच्या पादुकांची पाद्यपूजा अतिशय यथासांगपणे पार पडलेली आहे आपण सर्वजण तिथे उपस्थित होतात आहात आणि त्यानंतर खरे अर्थ ही ज्ञानदानाची सेवा त्यामध्ये ही ज्ञानदानाची सेवा आमच्यापर्यंत येते प्रत्येक वर्षी आम्ही सर्वजण असतो आणि इथं बोलण्याचंही खरे अर्थी संधी आम्हाला प्राप्त होते हे खरं तर आमचं परम भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही कारण जर पाहायला गेलं ही जी जागा आहे हे जे व्यासपीठ आहे तेवढं सामान्य नाही अतिशय महत्त्वपूर्ण जाज्वल्य असं हे व्यासपीठ आहे ही परंपरा जर पाहायला गेलं अतिशय वैराग्यमूर्ती किंवा जाज्वल्य असलेली ही परंपरा आदरणीय वंदनीय निष्काम कर्मयोगी संत जीवनेश्वर काळूबाबा त्याचबरोबर वैकुंठवासी हरिभक्तपरायण बबन बाबा
आणि त्याच नंतर आदरणीय वंदनीय असलेले आपले बाबा आणि खऱ्या अर्थी त्यांच्या परंपरेमध्ये आम्हाला काहीतरी सेवा करण्याचा योग प्राप्त व्हावा, हे खरं तर आमचं काही जन्मीचं पुण्य असावं, उगाच नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. इथं उभं राहून आम्हा सर्वांना खऱ्या अर्थी ज्ञानदानाची सेवा करण्याचा योग प्राप्त होतोय. एवढ्या मोठ्या ह्या जाज्वल्य परंपरेमध्ये बोलण्याचा योग प्राप्त होतोय, ही सामान्य गोष्ट नाही. खऱ्या अर्थी गुरु कृपा आहे, भगवान नर्मदेश्वराची कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून ही एवढी जाज्वल्य परंपरा अनेको वर्षापासून चालत आलेली, माझ्यापेक्षा आपण सर्वजण आधीपासून ही परंपरा पाहताय, अनुभवताय. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, तुम्हा सर्वांच्या अग्रहस्तव किंवा बाबांच्या कृपेने, बाबांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे ही सेवा आमच्याकडे येते, हे आमचं परमभाग्य. आणि याही वर्षी या कीर्तनाकरता उपस्थित सुंदर अशी साथ या ठिकाणी लाभलेली आहे. मृदुंगाची साथ करताय हरिभक्तपरायण प्रवीणजी महाराज, सुंदर अशी साथ त्यांची आहे, त्यांना धन्यवाद, वंदन. त्याचबरोबर आपल्याच आश्रमातून ज्याच्या काय म्हणता येईल त्याला करिअरची सुरुवात झाली, आपल्याच आश्रमातून ज्याने परमार्थाची वाट धरावी असे असलेले प्रज्वल महाराज, सुंदर अशी सुरुवात त्यांची इथून आपल्या आश्रमातून शिबिरापासून झाली. तुम्ही सर्वजण ओळखता का त्यांना? पाहिलेलं आहे ना तुम्ही? इथून गेली 3 वर्ष झाले तेव्हा आपल्याकडे शिबिर झालं आणि तेव्हापासून शिबिरामध्ये एक 15 दिवस त्यांनी शिक्षण घेतलं, तिथून पुढे मग क्लास वगैरे. पण चांगल्या प्रकारे तयारी, आज कीर्तनामध्ये ते पखवाद वाजवताय. ही कृपा जर कुणाची असेल तर संत जीवनेश्वर काळूबाबांची आहे, आदरणीय वंदनीय बाबांची आहे. म्हणून ते आज या ठिकाणी साथ करताय, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर आमचे बंधू आदरणीय वंदनीय नवनाथजी महाराज, तेही या ठिकाणी गायनाची साथ करताय, नेहमी साथ करतात, आजही आहे, आपल्याला धन्यवाद. तसं पाहायला गेलं तर त्यांचं शेड्यूल अगदी बिझी असतं, पण तरी वेळात वेळ काढून बाबांच्या प्रेमापोटी, बाबांवर असलेल्या प्रेमापोटी ते इथे येतात, म्हणून त्यांना धन्यवाद. असलेले आमचे वडनेरकर महाराज, आपल्यालाही धन्यवाद. त्याचबरोबर आमचे गणेश महाराज आहे, अंकुश महाराज आहे, आमचे भूषण महाराज आहे, आमचा आश्रमातीलच विद्यार्थी पण आहे. त्याचबरोबर आमच्याबरोबर आलेले आमचे भायाजी, तेही आज या ठिकाणी टाळाची सेवा देत आहे. आदरणीय वंदनीय दादा पण आहे. त्याचबरोबर विनयची साथ करताय आज आमच्या वहिनी, त्यांनाही धन्यवाद. आपणा सर्व मायबापांच्या चरणी मी नतमस्तक होईल. साऊंड सिस्टमवर आहे आमचे बंधू नवनाथजी महाराज, तेही नेहमी साथ करतात आणि खूप सुंदर प्रकारे साथ करतात, कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित असलेले आपण सर्वजण मायबाप वर्ग, आमच्याबरोबर आलेले आमचे मालक, त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक होईल. कारण खऱ्या अर्थी हे जे सगळं काही आपल्यासमोर दिसतंय त्यांचा पाठिंबा आहे, म्हणून त्यांनाही धन्यवाद. आपणा सर्व मायबापांच्या चरणी एकदा नतमस्तक होईल आणि सेवेला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल. आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जमलेलो आहोत. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? अर्थातच व्यास पौर्णिमा. या गुरुपौर्णिमाला व्यास पौर्णिमा का म्हणतात हो? याच्या मागे काही कारण आहे का? शास्त्रामध्ये जर वर्णन पाहायला गेलं, खरं तर महाभारत याचा पुरावा देत असतं. महाभारताच्या अगदी सुरुवातीचा कालावधी जर आम्ही पाहायला गेलो, कोण आहे व्यासदेवजी महाराज? तर आपल्याच प्रभागामध्ये, आपल्याच विभागामध्ये पारेगाव येथे पराशर ऋषी आहे, पाहिलेले आपण, ती समाधी आहे तिथं. पराशर ऋषींचं वास्तव्य आहे. त्या पराशर ऋषींचे पुत्र ते व्यासदेवजी महाराज. कसे पराशर ऋषींचे पुत्र आहे? तर व्यासदेवजी महाराजांच्या जन्माची कथा काही अलौकिक सांगितली जाते. कोण आहे व्यासदेवजी महाराज? त्यांच्या जन्माची कथा अशी सांगितली जाते की संध्याकाळच्या वेळी ज्या मुलाचा जन्म होईल, संध्याकाळची वेळ म्हणजे काय? तिन्ही सांजेच्या वेळेला, दिवस माळवतीच्या वेळेला ज्या मुलाचा जन्म होईल, तो मुलगा अतिशय ज्ञानी आणि जगाचा उद्धार करणारा असेल. विठ्ठल विठ्ठल. आता चालू करा तुम्ही, करतील काहीतरी.
लाईट नाहीये महाराज. लाईट गेली. माझा आवाज येतोय का? सगळ्यांना येतोय ना? का म्हणजे आपण जर शांत राहिलं तर आवाज येईल. मग आता त्यांना येईपर्यंत थांबायचं तर मग आपण बोलत राहूया. तर कोण व्यासदेवजी महाराज? व्यासदेवजी महाराजांच्या जन्माची कथा अतिशय अलौकिक सांगितली जाते. ती म्हणजे अशी की ज्या मुलाचा संध्याकाळच्या वेळी जन्म होईल, ज्या मुलाचा तिन्ही सांजेच्या वेळी जन्म होईल, तो मुलगा अतिशय ज्ञानी किंवा जगाचा उद्धार करणारा असेल, अशी त्यांच्या जन्माची कथा. आणि मग बरोबर संध्याकाळच्या वेळी व्यासदेवजी महाराजांचा जन्म झाला आणि जगाचा उद्धार नवे नवे 18 पुराण 6 शास्त्रांची रचना त्यांनी करावी, एवढे अधिकार मूर्ती असलेले व्यासदेवजी महाराज. विठ्ठल विठ्ठल कदाचित भगवंताला आपली काळजी असावी आणि म्हणून ते जाईपर्यंत लाईट आली. मी जे बोलले ते ऐकलं का तुम्ही? लाईट नसताना परत एकदा बोला. असं करू का? आपलेचे सगळे. हा काय अडचण नाही, बोला. पुन्हा एकदा सांगते, व्यासदेवजी महाराजांच्या माची कथा अलौकिक आहे. ती म्हणजे अशी, ज्या मुलाचा जन्म तिन्ही सांजेच्या वेळेला होईल, तो मुलगा अतिशय ज्ञानी व जगाचा उद्धार करणारा असेल. मग त्याप्रमाणे बरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला, दिवस मावळतीच्या वेळेला व्यासदेवजी महाराजांचा जन्म झाला. आणि खऱ्या अर्थी एवढे ज्ञानी की 18 पुराणांची रचना, 6 शास्त्रांची रचना व्यासदेवजी महाराजांनी करावी. आणि त्यांनी जी रचना केली, जे शास्त्र त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे, आजही तेच शास्त्र, तेच खऱ्या अर्थी पुराण आम्ही त्याचाच अभ्यास घेत, आमची जी पुढची इथून मागची जी पिढी होऊन गेली, त्या पिढीनं त्याच शास्त्राचा आढावा घेत सर्व काही ज्ञान आज आपल्याला जे दिसतंय ते सर्व व्यासशिष्ट आहे, व्यासांच्या मुखातील आहे, इतर कुणाच्याही मुखातील नाही. म्हणून एवढे महत्त्वपूर्ण अधिकार मूर्ती असलेले व्यासदेवजी महाराज आणि त्यांचं स्मरण म्हणून आजच्या दिवशी आपण मग त्यांनी जे शास्त्र वर्णन करून ठेवलेलं आहे ते शास्त्र आपल्याला आपल्या गुरूंकडून मिळतं. माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात येतोय ना? त्यांनी जे शास्त्र वर्णन करून ठेवलेलं आहे त्या शास्त्राचं महत्त्व किंवा त्या शास्त्राचं ज्ञान आपल्याला आपले गुरुवर्य गुरुजी देत असतात. आणि म्हणून व्यासदेव जरी आज नसले तरी त्यांनी जे वर्णन करून ठेवलेलं आहे ते ज्या गुरूंकडून आपल्याला मिळतंय, मग त्या गुरूंमध्ये खऱ्या अर्थी आपण आजच्या दिवशी व्यासदेवजी महाराजांना पाहायचं आणि व्यासदेवजी महाराजांचं स्मरण म्हणून आपल्या गुरुवर्यांची पूजा करायची. म्हणून आजच्या दिवशी व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असेही म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. भागवतामध्ये व्यासदेवांना फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आज त्यांचा दिवस आहे की नाही, मग आपण सुद्धा त्यांना वंदन करूया आणि मग पुढे सेवेकडे वळूया. भागवतात फार सुंदर स्तुती, फार सुंदर वंदन व्यासदेवजी महाराजांचं आलेलं आहे. हरी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितलेले आहे आणि त्या 24 अवतारांपैकी व्यासदेवजी महाराजांचा सुद्धा एक अवतार आहे असं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. मग ज्या कारणानिमित्त आपण जमलोय
तिथे थोडासा स्पर्श करून आपण अभंगाकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल मग आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कीर्तनाच्या निमित्ताने जो अभंग सेवेकरिता घेतलेला आहे, आपण माऊली ज्ञानोबरायांचा जो हरिपाठ घेतो त्या हरिपाठानंतर एक गुरु परंपरा आहे की नाही? त्या गुरु परंपरेमध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी या अभंगात स्वतःचा अनुभव प्रकट केलेला आहे. हा अभंग ज्याचा पाठ नाही किंवा हा अभंग ज्याला माहीत नाही असा कोणीच नाही आहे का? जो वारकरी आहे, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, जो नेहमी कथेला कीर्तनाला सप्ताहांना उपस्थित असतो, हरिपाठाला उपस्थित असतो, हा अभंग असा माहीत नाही असा कोणीच नाही आहे का? कारण गुरु परंपरेनंतर आपण हा अभंग घेत असतो. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याचा प्रेमभाव प्रकट करतात. काय म्हणतात? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, माझा भगवान परमात्मा एवढा प्रेमळ आहे, एवढा प्रेमळ आहे की भक्ता करता तो काहीही करायला तयार होतो. कशामुळे? प्रेमापोटी. भक्ता करता काहीही करायला तयार होतो. मग काय काय करतो भगवान भक्ता करता, त्याची उदाहरणं जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगात देतात. मग माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. भक्तांच्या प्रेमापोटी भगवान परमात्मा स्वतः गुरु रूपाने येतो आणि भक्ताला खऱ्या अर्थी उद्धार भक्ताचा करत असतो. आणखीन काय करतो भगवान परमात्मा? माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, पुढे काय करतो? पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. भगवान परमात्मा भक्तावरील प्रेमापोटी त्या भक्ताची जी काही इच्छा आहे ती तर पुरवतोच, पण स्वतः मात्र स्वतःच्या स्वरूपात सुद्धा विलीन करून घेतो. ऐसा माझ्या विठोबाचा प्रेमभाव. आणखीन काय करतो भगवान परमात्मा? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली या घात निवाराया. ऐसा माझ्या विठोबाचा प्रेमभाव. असा माझा भगवान परमात्मा आहे की तो प्रेमापोटी भक्ताच्या काहीही करतो. आणखीन काय करतो? योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. त्यांचा योगही चालवतो, क्षेमही चालवतो, पण त्यांच्यावर खऱ्या अर्थी जर काही संकट आलं, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. जर खऱ्या अर्थी एखादं संकट, अति संकट आलं तर त्याचंही निवारण भगवान परमात्मा करतो. ऐसा माझ्या विठोबाचा प्रेमभाव. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, हे जे उदाहरण 4 चरणांमध्ये वरती तुम्हाला सांगितलेले ना, त्यावर तुमचा जर विश्वास नसेल ना, ज्या पुराणांची रचना व्यासदेवजी महाराजांनी केली आहे त्या पुराणामध्ये तुम्ही डोकावून पहा. तुका म्हणे नाही विश्वास ज्यामणी, पहावे पुराणी विचारोनी. विठ्ठल विठ्ठल मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याचा प्रेमभाव प्रकट करतात. भगवंताचा प्रेमभाव ज्यांना प्रकट करता येतोय त्यांनी आधी तो अनुभव घेतलेला असावा. माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात येतोय ना? एखादी गोष्ट आपण जर अनुभवली तीच आपण समोरच्याला सांगू शकतो, अन्यथा सांगू शकतो का? आपण मिरची खाल्लीच नाही, साधं सांगते मी बरं, आपण मिरची खाल्लीच नाही आणि समोरच्याने जर विचारली, हां मी डब्यामध्ये ती मिरची दिली होती ती कशी झाली, आपल्याला सांगता येईल का? जर खाल्ली तर सांगता येईल, बापरे काय तिखट होती, म्हणजे ती खाल्ली आहे ना म्हणून सांगता येईल. त्याप्रमाणे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून भगवंताचा प्रेमभाव प्रकट करता, याचा अर्थ त्यांनी त्याचा अनुभव आधी घेतलाय, भगवंताच्या प्रेमाचा अनुभव त्यांनी घेतलाय. म्हणून ते स्वतः अधिकारवाणीने या अभंगामध्ये भगवंताचा प्रेमभाव सांगतात. काय अधिकार आहे? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, मी स्वतः देव पाहायला गेलो आणि स्वतः तिथं देव होऊन बसलो. देव पावयाची गेलो, देव पावयाची गेलो, तेथे देवची होणी गेलो, तेथे देव होणी गेलो, तेथे देव होऊन गेलो.
ज्यांचा अभंग आज सेवेकरिता घेतलाय त्यांचा अधिकार जर पाहायला गेलं, देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊनी ठेलो. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी हीच माझी हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अधिकार जर आम्ही पाहिला, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. एके ठिकाणी तर निळोबा महाराज फार सुंदर वर्णन करतात. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. म्हणे रामेश्वर सकळ पुसोनी, हे म्हणे रामेश्वर सकळ पुसोनी, म्हणे रामेश्वर सकळ पुसोनी. गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. जर जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अधिकार सांगायला गेला तर आणखीन उदाहरणं आपल्याला देता येतील. यातून स्पष्ट एकच करायचं आहे की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचा प्रेमभाव प्रकट करताय, याचा अर्थ स्वतः अधिकारी आहे. त्यांनी अनुभव घेतलाय, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. त्यांनी स्वतः भगवंताच्या प्रेमाचा अनुभव घेतलाय. मग काय करतो भगवान परमात्मा भक्ता करता, तर त्याचं वर्णन जर आम्ही शास्त्रामध्ये पाहायला गेलं तर भगवंताकडे प्रेम करण्याच्या 3 पद्धती आहे. काळजीपूर्वक ऐका, अगदी कमी वेळेत आपण थांबणार आहोत. भगवंताकडे प्रेम करण्याच्या 3 पद्धती आहेत. त्या म्हणजे अशा, पहिलं आहे सामान्य प्रेम, दुसरं आहे विशेष प्रेम आणि तिसरं आहे अतिविशेष प्रेम. या 3 पद्धतीने भगवान प्रेम करत असतो. मग पहिलं प्रेम काय आहे तर सामान्य प्रेम. सामान्य प्रेम भगवान परमात्मा कुणावर करतो तर सर्व जगावर भगवंताचं सामान्य प्रेम आहे. तुम्ही म्हणाल कसं? भगवान परमात्मा सर्व जगावर सामान्य प्रेम करतो ते म्हणजे असं, एखादं बालक जन्माला आलं, लक्षात येतंय ना, एखादं बालक जन्माला आलं की बरोबर जन्माला आलं की लगेच त्याच्या दुधाची सोय करतो. त्याच्या आधी दूध असतं का आईला? माहिती आहे ना आपल्याला. त्याच्या अगोदर दूध नसतं, मग बरोबर बाळ जन्माला आलं की लगेच त्याच्या दुधाची सोय कोण करतं? का रे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलाची, जभिदंत नाही ते तभी दूध दिया, अभिदंत दिये तो अन्न न दे. असं होणार नाही, कबीर महाराज वर्णन करतात. मग जो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या जन्माला आल्याबरोबर दुधाची सोय करतो, तो भगवान परमात्मा सर्व जगावर सामान्य प्रेम करतो. सर्वांवर त्याचं सामान्य प्रेम आहे. आणि ज्या दिवशी भगवंताने त्याचं प्रेम एकदा का आपल्यावरनं काढून घेतलं की मग आपण असे निस्तेज पडलेले असो 4 चौघांमध्ये. लक्षात येत आहे ना तुमच्या? माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात येतोय ना? ज्या दिवशी भगवंताचं प्रेम आपल्यावरनं जाईल त्या दिवशी मात्र आपण निस्तेज पडलेला असो. म्हणून खऱ्या अर्थी सर्व जगावर भगवान परमात्मा सामान्य प्रेम करतात. भगवान परमात्मा तसं गीतेत वर्णनही करतात. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह, या सर्व जगाचा माता पिता जर कोण असेल तर तो मी आहे. म्हणून सर्व जगावर भगवंताचं जर कोणतं प्रेम असेल तर ते सामान्य प्रेम आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे विशेष प्रेम. विशेष प्रेम भगवान कुणावर करतो तर विशेष प्रेम आपल्या नातेवाईकांवर असतं भगवंताचं. बरं, विशेष प्रेम आपल्या नातेवाईकांवर असतं. ते कसं? नातेवाईक म्हणजे कोण? आत्पेष्ट, बरोबर आहे की नाही? आपले जवळचे. मग कोण आहे भगवंताचे नातेवाईक
तर भगवंताच्या 8ही पत्न्या आहे की नाही. 8ही पत्न्यांवर भगवान परमात्मा विशेष प्रेम करतात. ते म्हणजे कसे. रुक्मिणी मातेने भगवंताकडे हट्ट केला, भगवान मला तुमच्यासारखाच सुंदर व बुद्धिमान पुत्र व्हावा. याकरता भगवान परमात्मा रुक्मिणी बरोबर अनेको वर्ष तपश्चर्या करता बसले. अनेको वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येनंतर रुक्मिणी मातेला अतिशय सुंदर भगवान श्रीकृष्णांप्रमाणे पुत्र प्राप्त झाला. हे कुणाकरता केलं भगवंताने, तर आपल्या पत्नी करता, म्हणजे नातेवाईकांवर भगवंताचं विशेष प्रेम आहे. त्यानंतर सत्यभामेने सांगितलं, भगवान मला माझ्या द्वारामध्ये स्वर्गातील कशाची फुलं, हा माहिती आहे का कथा बघ, कशाची फुलं पाहिजे होते. हा कसली, पारिजातकाची. म्हणजे तुम्ही आहे कीर्तनात पारिजातकाच्या फुलांच्या झाडाची अपेक्षा सत्यभामा मातेने भगवंताकडे केली. तीही इच्छा भगवंताने पूर्ण केली. आणि जांबुवंती सांगितलं, भगवान माझा रोजचा नियम आहे की भगवान महादेवांना मी रोज 1008 त्या ठिकाणी कमलाची फुलं अर्पण करत असते. त्या पूजेकरता तुम्ही माझ्या बरोबर चला. जांबुवंती बरोबर सुद्धा भगवान परमात्मा त्या पूजेकरता गेले. पण त्या पूजेमध्ये एक कमळ कमी आलं, म्हणून भगवान परमात्मे स्वतःचं नेत्र कमळ काढून भगवान महादेवांच्या चरणी अर्पण केलं. कुणाकरता, आपल्या पत्नी करता. म्हणजे नातेवाईकांवर भगवंताचं विशेष प्रेम आहे. तेव्हापासून भगवंताला आणखीन एक नामाभिधान झालं, ते म्हणजे कान्हा. माहिती आहे ना आपल्याला, भगवान श्रीकृष्णांचं कान्हा नाव तेव्हापासून पडलेलं आहे. सांगायचा मुद्दा माझा हा आहे की भगवान परमात्मा आपल्या नातेवाईकांवर विशेष प्रेम करतो. सामान्य प्रेम सर्व जगावर करतो, विशेष प्रेम नातेवाईकांवर करतो. पण मात्र तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अतिविशेष प्रेम. भगवान परमात्मा अतिविशेष प्रेम जर कुणावर करत असतील तर ते आपल्या भक्तांवर, अर्थात आपल्या भक्तांकरता तो काहीही करायला तयार होतो. नव्हे भगवान परमात्मा आपल्या भक्तांवर एवढं प्रेम करतो की तो नेहमी आपल्या भक्तांच्या खऱ्या अर्थी मदती करता तत्पर असतो. आहे का काही वर्णन आपल्याकडे. द्वारकेचा राणा पांडवा द्वारकेचा पांडवा द्वारकेचा पांडवा ज्ञानदेव व्यासाची द्वारकेचा राणा पांडवा द्वारकेचा राणा पांडवा ज्ञानदेव व्यासाची द्वारकेचा यातून दोन मुद्दे स्पष्ट करता येतील. ते म्हणजे आज ज्यांचं स्मरण आपण करतोय व्यासदेवजी महाराज, म्हणजे प्रत्येक पुराण प्रत्येक पुरावा जर पाहायला गेलं तर ते व्यासांना विचारा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान परमात्मा सदैव आपल्या भक्तांकरता मदती करता तत्पर असतो. याचा अर्थ भगवंताचं प्रेम आपल्या भक्तांवर अतिविशेष आहे. आणि त्या अतिविशेष प्रेमापोटी भगवान परमात्मा भक्तांकरता काहीही करायला तयार होतो. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, आमचा भगवान परमात्मा आमच्याकरता काहीही करतो. एवढं प्रेम त्या भगवंताचं आमच्यावर आहे, एवढा कृपाळू दयाळू तो भगवान परमात्मा आहे की स्वतः आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. एवढं परमतत्व परमशक्ती होती, परंतु त्या परमतत्वातून खऱ्या अर्थी स्वरूपाला आला. आणि त्या स्वरूपाला सोडून सुद्धा भगवंताने आमच्याकरता गुरुरूपानं अवतार घेतला आणि आमचा उद्धार केला. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव
विठोबाचा कैसा प्रेम भाव भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देवा होय गुरु आपणाची देवा होय गुरु पण्य देह भाव पूर्वावी वासना पण्य देह भाव पूर्वावी वासना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा तर माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव. माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात येतोय ना? नाहीतर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलताय, असं नाही ना. अर्थ लक्षात घ्या. कसा आहे माझा भगवान परमात्मा, कसं आहे माझ्या भगवंताचं प्रेम भक्तावर, तर ते खऱ्या अर्थी अशा प्रकारे आहे. कशा प्रकारे तर स्वतःचं परमतत्व स्वरूप सोडून आमच्याकरता गुरुरूपाने अवतरित होतो आणि आमच्याकरता गुरुरूपाने अवतरित होऊन खऱ्या अर्थी आमचा उद्धार करतो. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव एका अभंगात आपण जो गुरु परंपरेचे अभंग घेतो त्यामध्येच वर्णन केलेलं आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या भगवंताने खऱ्या अर्थी मला पहाटे पहाटे बरोबर गंगेच्या कडेला गाठलं आणि तिथं मला दर्शन दिलं. गुरु रूपाने त्या माझ्याकरता अवतरित झाले आणि मला खऱ्या अर्थी परमार्थाची वाट, जीवनाचा अर्थ त्यांनी समजून सांगितला. म्हणून माझा भगवान परमात्मा आणि गुरु दोन्ही वेगळे नाही. आपल्याला जरी वाटत असेल या सृष्टीवर, या पृथ्वी तलावर जेही संत साधू मुनी ऋषी मुनी आपल्याला दिसतात, आपल्याला वाटतं आपल्यासारखेच आहे, सामान्य आहे, पण ते सामान्य नाही, तर देव आणि ते दोन्ही वेगळे नाही. आहे का? देवते संत देवते निमित्त त्या प्रतिमा देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा 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 निळोबा महाराज वर्णन करतात, त्यांनी अनुभव घेतलाय म्हणून सांगताय. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणखीन जर पुरावाच द्यायला झाला, आपण ज्या भगवंताच्या समोर सेवा करतोय, भगवान महादेवांनी आपल्या सर्व वारकरी संप्रदायाकरता नवे या सर्व जगताचा उद्धार करण्याकरता स्वतःच्या स्वरूपापासून अवतार घेतला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ भगवान जर कोण असतील तर भगवान महादेवांचा अवतार आहे. बरोबर आहे की नाही? विश्वाचा तो गुरु, हा विश्वाचा तो गुरु. स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू स्वामी निवृत्ती दातारू. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा आपल्याला त्र्यंबकेश्वरामध्ये दिसतात, पण खऱ्या अर्थी ते जर कुणाचा अवतार असतील तर आपल्याला माहित आहे. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. हे सगळं मी का सांगते तर तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थी आपल्या भक्ता करता गुरु रूपाने अवतरित होत असतो.
भगवान महाविष्णू सुद्धा आपल्या भक्तांकरता गुरुरूपाने अवतरित होतात आणि भगवान महादेव सुद्धा आपल्या भक्तांकरता गुरुरूपाने अवतरित होतात। सांगायचा मुद्दा माझा हा आहे, भगवान परमात्मा एवढा कृपाळू आहे, एवढा दयाळू आहे की आपल्या भक्तांकरता आपलं स्वरूप सोडून सुद्धा तो खऱ्या अर्थी आपल्याकरता उद्धाराकरता आपलं स्वरूप सोडून अवतार घेत असतो, गुरुरूपाने अवतार घेत असतो। आणखीन जर पाहायला गेलं, आपल्याला वाटतं भगवान महादेव आणि भगवान महाविष्णू किंवा पांडुरंग परमात्मा दोन्ही वेगळे आहे आणि दोघांनी वेगवेगळ्या रूपाने आपल्याकरता अवतार घेतलाय, तर हा आपला भ्रम आहे। काळजीपूर्वक ऐका, हा आपला भ्रम आहे। तर भगवान महादेव आणि भगवान महाविष्णू जरी रूप आपल्याला वेगवेगळी दिसत असली तरी परमतत्व मात्र एकच आहे। आपल्याला इथे वाटतंय भगवान नर्मदेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे, पण असं नाही। आपल्याला जर वाटत असेल त्यांच्यामध्ये आमचा पांडुरंग आम्हाला दिसावा तरी दिसेल, आपली जर श्रद्धाच असेल, आपल्याला वाटत असेल त्यांच्यात गणपती बाप्पा जगदंबा माता दिसावी तरी दिसेल, पण आधी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा तशी असावी, कारण दोन्हीही देव वेगळे नाही। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तसं वर्णन करतात, हरी हरिहरा वेद हरिहरा वेद हरिहरा वेद हरिहरा वेद नाही नका करुवाद, नाही नका एक एकाचे हृदयी, एकाचे हृदयी, एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई। खरे अर्थी जर पाहायला गेलं, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, दोन्ही एकच आहे। म्हणून सांगायचा मुद्दा, तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांकरता गुरुरूपाने अवतरित होत असतो। मग गुरुरूपाने अवतरित होऊन काय काय करतो भगवान परमात्मा आमच्या करता, आपण पाहूया। आधी भजन करा, विठ्ठल विठ्ठल। मग गुरुरूपाने अवतरित होऊन आमचा भगवान परमात्मा आम्हाला स्वतःच्या स्वरूपात विलीन करून घेतो। खरंच घेतो का, तर दृष्टांत आपणा सर्वांना माहीत आहे, पण विषय तो आहे म्हणून सांगावं लागेल। रामायणातील दृष्टांत आपणा सर्वांना माहीत आहे। ज्या वेळेला माता सीतेचं अपहरण झालं, रावण आकाशमार्गे माता सीतेला घेऊन जात होता आणि जात असताना जंगलातून जटायू काकांनी पाहिलं की कोणीतरी दृष्ट एका अबला स्त्रीला घेऊन जातो आहे। मग जटायू काकांनी आपल्या पंखाने उडान घेतली आणि खरे अर्थी त्या आकाशमार्गाच्या असलेल्या विमानात गेला। पाहतो तर रावण, लंकेचा राजा रावण, राजा दशरथांची सून, भगवान प्रभू रामचंद्रांची भार्या हिच अपहरण करून घेऊन चाललेला आहे। जटायूने सांगितलं, रावणा तू हिला घेऊन जाऊ शकत नाही, कारण माझ्या मित्राची सून कुठून आणि माझी सून कुठून, म्हणून हिला वाचवणं माझं कर्तव्य आहे, तू हिला घेऊन जाऊ शकत नाही। सांगितलं तू काय करशील? जटायूने सांगितलं तुला आधी माझ्याबरोबर युद्ध करावं लागेल। मग रावणाचं आणि जटायू काकांचं युद्ध झालं। बऱ्याच वेळ युद्ध चाललं, पण युद्धामध्ये खऱ्या अर्थी आता जटायू काका काही आपल्याला आवरत नाही हे जेव्हा खऱ्या अर्थी रावणाच्या लक्षात आलं, तेव्हा रावणाने कपटाने विचारलं, जटायू तुमचं मरण कशात आहे? कशाने विचारलं? कपटाने विचारलं। भगवान परमात्म्याचे भक्त भोळे असतात, बरोबर आहे की नाही? पांडुरंगाचे, प्रभू रामचंद्रांचे वारकरी भक्त भोळे असतात। सांगितलं तुझं मरण कशात आहे? जटायू काकांनी सांगितलं माझं मरण माझ्या दोन्ही पंखांमध्ये आहे। दोन्ही पंखांमध्ये। जटायू काकांनी विचारलं रावणा तुझं मरण कशात आहे? त्याने खोटं सांगितलं, माझं मरण म्हणे माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे, जेणेकरून हा वरती उडेल, झेप घेईल आणि माझ्या अंगठ्यावर चोच मारण्याचा, झडप घालण्याचा प्रयत्न करेन, मी बरोबर त्यावेळेला याचे पंख छाटेल। या कपटाने रावणाने सांगितलं माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे।
जटायू काकाने उंच उडान घेतली, भरारी घेतली आणि त्याच्या पायावर झडप घालणार एवढ्यात मात्र खऱ्या अर्थी रावणाने जटायू काकांचे दोन्हीही पंख छाटून टाकले. दोन्हीही पंख छाटले. जटायू काका विमानातून खाली जमिनीवर पडले. रावण माता सीतेला घेऊन गेला. इकडे जमिनीवर पडले, पण तरीही जटायू काकांचं नामस्मरण मात्र भगवंताचं चालू होतं. आज भगवंताचा दिवस आहे, व्यासदेवांचं स्मरण आहे, आपल्या सद्गुरूंचं स्मरण करायचं. म्हणून आपण सुद्धा जटायू काकांबरोबर 1-2 मिनिटं भजन करूया. हरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम सीता राम भगवान परमात्म्याचं भजन जटायू काका करतात. ते भजन करत असताना मात्र खऱ्या अर्थी कधी देहातून प्राण जाईल सांगता येत नाही. आणि अशा अवस्थेत त्या जंगलातून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा चाललेले आहेत. जात असताना लक्ष्मण दादांच्या कानावर आवाज पडला, प्रभू आपल्या नावाचं कोणीतरी नामस्मरण करताय. या दिशेनं आवाज येतोय. ज्या दिशेने आवाज येतो त्या दिशेला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा गेले. पाहिलं तर जटायू काका आहे. काकांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. काका तुमची ही अवस्था कुणी केली? सांगितलं, लंकेचा राजा रावण माता सीतेचं अपहरण करत होता, त्याच्याबरोबर युद्ध करताना त्याने ही माझी अवस्था केली. काका काय करू मी तुमच्या करता? माझ्या सीतेला वाचवण्याकरता तुम्ही युद्ध केलं. माझ्या सीतेला वाचवण्याकरता तुम्ही तुमचे दोन्ही पंख गमावले. मरण तुमच्यावर ओढवलेलं आहे. काय करू मी तुमच्या करता? सांगितलं, नवीन पंख देऊ का? भगवंताने विचारलं, की दिव्य देह देऊ की पुन्हा नव्यानं जीवन जगता येईल असं जीवन देऊ? काय देऊ? जटायू काकाने सांगितलं, भगवान काहीही नको, नवीन पंखही नको, दिव्य देहही नको आणि पुन्हा नव्याने जन्म सुद्धा नको. मग काय देऊ? भगवान असेच माझ्या डोळ्यासमोर उभे राहा. तुमच्याकडे पाहता पाहता मला मरण येऊ दे आणि तुमच्या स्वरूपात खरे अर्थी मला विलीन करून घ्या. कारण 4 पुत्र असणाऱ्या राजा दशरथाला सुद्धा तुमची मांडी मिळाली नाही आणि माझ्यासारखा भाग्यवान मीच की तुमच्या मांडीवर मला मरण येत आहे. म्हणून देवा मला काहीही नको, तुम्ही माझ्या समोर उभे राहा. जटायू काकांची मागणी फार सुंदर होती. खऱ्या अर्थी जटायू काकांनी जे मागितलं ते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वर्णन करतात. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे. आता दृष्टी पुढे ऐसा चित्तुर आहे. आता दृष्टी पुढे ऐसा चित्तुर आहे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा,
दृष्टी पोळे ऐसा दृष्टांत आपणा सर्वांच्या लक्षात आला असावा. खऱ्या अर्थी जटायू काकाने भगवंताकडे मागितलं, देवा काहीच करू नको, मला तुझ्या स्वरूपामध्ये विलीन करून घे. आजही नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुका आहे आणि इगतपुरी तालुक्यात टाकेज नावाचं गाव आहे. तिथं स्वतः भगवान परमात्म्यानं एकच बाण मारला, सर्व तीर्थांना आज्ञा केली आणि ते थोडंसं तीर्थ जटायूच्या मुखामध्ये टाकलं आणि जी गती जटायूला मिळाली भगवान परमात्म्याच्या स्वरूपात विलीन होण्याची, नव्हे त्याच्या पुढची जी उत्तर क्रिया आहे त्या उत्तर क्रिया सुद्धा स्वतः भगवान परमात्म्यानं करावा. आजही साक्ष आपल्याला टाकेज गावामध्ये पाहायला मिळते. आजही तिथं भर उन्हाळा जरी असला तरी जिवंत पाणी आहे जिथं भगवंताने बाण मारलेला आहे. हे सगळं मी का सांगितलं तर तो भगवान परमात्मा एवढा दयाळू आहे, एवढा कृपाळू आहे की आपल्या भक्ताला शेवटी आपल्या स्वरूपात विलीन करून घेतो. अभंगाचं दुसरं चरण. पण देह भावा पूर्वावी वासना, पण देह भावा पूर्वावी वासना, पण देह भावा, पण देह भावा, पण देह भावा पूर्वावी वासना, पण देह भाव पूर्वावी वासना, पडिये देह भाव पूर्वावी वासना, पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पूर्वावी वासना, पडिये देह भावा पूर्वावी वासना, पडिये देह भावा पूर्वावी वासना, पडिये देह भावा, पडिये देह भावा, पडिये देह भावा पूर्वावी वासना. पडिये देह भाव पूर्वावी वासना, पडिये देह भाव पूर्वावी अगदी ते आपणा पाशी न्यावे, अगदी ते आपणा पाशी न्यावे, पूर्वावी वासना, पडिये देह भावा पूर्वावी वासना, पडिये देह भावा, पडिये देह भावा, पडिये देह भावा पूर्वावी वासना, पडिये देह भाव पूर्वावी वासना, पडिये देह भाव पूर्वावी वासना, पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव पूर्वावी वासना. पडिये देह भाव पूर्वी वासना. भगवान परमात्मा आपल्या भक्ताची इच्छा तर पूर्ण करतोच पण शेवट त्याला आपल्या स्वरूपात विलीन करून घेतो. आईसा माझ्या विठोबाचा प्रेम भाव. म्हणून असा भगवान परमात्मा दयाळू आहे, प्रेमळ आहे की आपल्या भक्ताकरता तो काहीही करतो. नव्हे आपलं स्वतःचं स्वरूप सोडून गुरु रूपात सुद्धा अवतरित होतो. मग हा भगवान परमात्मा अवतार घेत असताना आपल्याला वाटतं आपल्या सोबत जे वावरताय राहत आहे आपल्याला वाटतं ते सामान्य आहे, पण ते सामान्य नाही, ते भगवंताची विभूती असतात, भगवंताचं स्वरूप असतात. आपल्याला वाटतं ते आपल्यासारखे वावरतात, चालतात, बोलतात, आपल्यामध्ये राहतात म्हणून आपल्यासारखेच की काय, असं नाही. ते भगवंताचे साक्षात स्वरूप आहे. पण वेळोवेळी ज्याची श्रद्धा आहे त्याला खऱ्या अर्थी तो अनुभव पाहायला मिळतो. ज्याची श्रद्धा आहे की नाही त्याला बरोबर अनुभव तो पाहायला मिळतो आणि लक्षातही येतो. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज वर्णन करतात, तुम्हाला जर खऱ्या अर्थी देवपूजा करायची आहे ना, वाटतं ना देव प्रसन्न व्हावा, देव प्रसन्न व्हावा असं वाटत असेल तर पहिल्यांदा गुरूंची सेवा करा. जेव्हा गुरूंची सेवा करेल देवपूजा वेगळी करायची गरज नाही. हरी
गुरुचरणी गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देवा आपे आप भेटे देवा मनवोनी गुरुश्री भजावे मनवोनी गुरुश्री भजावे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज वर्णन करतात गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव गुरु म्हणजे आहे काशी गुरु म्हणजे आहे काशी अवघी तीर्थे पाया पाशी अवघी तीर्थे पाया पाशी मनवोनी गुरुसी भजावे म्हणून गुरूंची सेवा करा वेगळी देवपूजा करण्याची गरज नाही मौलिक ज्ञानोबाराया ज्ञानेश्वरीच्या अगदी पहिल्याच अध्यायात वर्णन करतात म्हणोणी जाण तेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती जे मौलिक ज्ञानोबाराय म्हणतात तेच शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज म्हणतात सांगायचा मुद्दा माझा हा आहे की तोच भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या उद्धाराकरिता गुरुरूपाने अवतरित होतो आपल्याला भक्त वाटतं ते आपल्यासारखे दिसतात आपल्यात वावरतात म्हणून आपल्यासारखेच आहे की काय सामान्य आहे की काय हा आपला भ्रम आहे आपल्यामध्ये जे वावरतात आपला जो पूर्ण परिसर आपली जी पूर्ण पंचक्रोशी आज अनेको वर्षापासून ज्यांनी भक्तीला लावली असलेले आदरणीय वंदनीय निष्काम कर्मयोगी संत जीवनेश्वर कळूबाबा त्यांचीच परंपरा जपली हरिभक्तपरायण वैकुंठवासी बबन बाबांनी आणि त्यांचीच परंपरा एकनिष्ठपणे अगदी स्वतःला कितीही का त्रास होईना पण ती परंपरा जशीच्या तशी पार पाडताय जशीच्या तशी पूर्णत्वाला नेताय असलेले आदरणीय वंदनीय आपले बाबा म्हणून आपल्याला जरी वाटत असेल ते सामान्य आहे पण हा भ्रम ही चूक अजिबात करू नका आपल्याला फक्त वाटतं ते सामान्य आहे आता सहज येताना आम्ही वडनेरला थांबलो सोपान काकांच्या घरी आणि येत असताना तिथं कोणीतरी भाऊ होते आम्हाला माहीत नाही ते कोण काय आमच्या स्वातीताईला माहीत असतील त्यांनी सांगितलं म्हणे लहानपणापासून आम्ही बाबांबरोबर तिथं शाळेत वगैरे जायचो ना तेव्हा पाहायचो लहानपणापासून बाबांची अशीच वर्तणूक गळ्यामध्ये त्या रुद्राक्षाच्या माळा वगैरे कपाळाला भस्म आणि त्याच पद्धतीने शाळेत सुद्धा ते तसेच जायचे हे त्यांनी सांगितलं तेव्हाही काही तासापूर्वी सुद्धा माझं बोलणं तेच होतं त्या दादांनाही मी तेच सांगितलं आपल्याला वाटतं ते सामान्य आहे आपल्याला वाटतं ते आपल्यासारखे पण ते आपल्यासारखे नाही ती विभूती आहे आणि ती विभूती मात्र आपल्या उद्धाराकरता भगवान परमात्मा स्वतः गुरुरूपानं अवतरित झालेले आहे आईसा माझ्या विठोबाचा प्रेमभाव एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करूया उर्वरित 2 चरणाचा शब्दशः अर्थ आपण पाहूया हरी हरी जय जय 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 हरी जय हरे 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 जय भजन करा हरी 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 जय जय हरे 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 जय हरी 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 जय जय कुमार जय चला चला कुमार कुमार जय कुमार कुमार कुमार
आणि एवढा कृपाळू असलेला भगवान परमात्मा आणि त्या भगवंताचं आमच्यावर एवढं प्रेम की तो भगवान आमच्याकरता त्याचं स्वतःचं स्वरूप सोडून गुरुरूपाने अवतरित होत असतो. मग काय करतो आमच्याकरता गुरुरूपानं अवतरित होऊन, तर आपणा सर्वांच्या समोर उदाहरण आहे. हे सगळं मंदिर, हे आश्रम, हे सगळं कुणा करताय? कुणा करताय? तुम्हीच बोला, मी नाही सांग. कुणा करताय हे मंदिर? बाबां करताय का? ते स्वतः तिथं जाऊन जप तप करतात का? त्यांचं सगळं जप तप वगैरे सगळं झालेलं आहे. परमानंद अवस्था खऱ्या अर्थी त्यांनी प्राप्त करून घेतलेली, पण हे कर सगळं आपल्या करताय आहे की नाही? आणि हे सगळं करत असताना, हा सगळा अट्टहास करत असताना त्यांना स्वतःला किती त्रास झालाय, किती मेहनत, किती कष्ट घ्यावे लागले, हे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. साक्षीदार पण आहात आणि सहकारी पण आहात. तुम्हा सर्वांचं सहकार्य सुद्धा तितकंच होतं. पण सांगायचा मुद्दा माझा हा आहे की हे सगळं आपल्या करता करता फक्त आपल्याला वाटतं की ते आपल्यासारखेचे, सामान्याचे. ते सामान्य नाही, ते भगवंताची विभूती आहे. पण आपल्याकरता गुरुरूपाने अवतरित होऊन हे सगळं कार्य करत असतात. विठ्ठल विठ्ठल आणखीन भगवंताने कुणाकरता काय काय केलं जर पाहायला गेलं तर फार मोठी यादी आहे. उच्च नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखोन या. सर्वांकरता भगवंताने एवढं अभंग जरी आम्ही पाहिलं तरी कुणाकरता काय काय केलेलं आहे आम्हाला सर्वांना माहिती आहे. पण खरं संकट जर पाहायला गेलं, महाभारतातील दृष्टांत आपणा सर्वांना माहीत आहे. जेव्हा द्रौपदीवर खऱ्या अर्थी संकट आलं, आता मी काय करू, खऱ्या अर्थी माझं रक्षण कोण करेल, त्यावेळेला भगवान परमात्मा खऱ्या अर्थी धावून आले. कौरवे पांचाली तवे माझी आलेली, वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली मामुली, वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली मामुली. कौरवे पांजाळे सबे माझी आणली. आणि त्या भगवान परमात्म्यानं स्वतः वस्त्ररूप धारण केलं. तो गुरुरूपच नाही धारण करू शकत, वस्त्ररूप सुद्धा भगवान परमात्मा धारण करू शकतो. फक्त आपण तेवढं प्रेम त्याच्यावर करा. घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. भगवान परमात्मा पहिले घेतो आणि मग देतो. मग काय पाहिजे त्याला? तुमची धन दौलत नको, तुमचं काहीही नको. मनापासून भगवंतावर प्रेम करा, त्याच्यावर नातं जोडा, तेव्हा खऱ्या अर्थी तो आपल्या मदती करता धावून येत असतो. जेव्हा द्रौपदीनं पाहिलं आता आपल्या मदती करता कुणीही येणार नाही, 5-5 वाघासारखे पती सभेमध्ये बसलेले आहे, पितामह आहे, स्वतःचे चुलत सासरे राजा महाराजा आहे, परंतु कुणीही जेव्हा मदतीला येत नाही तेव्हा तिला खऱ्या अर्थी आपल्या भगवंताचं स्मरण झालं. हरी कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. वेळ कासा खाया लावी येला, वेळ कासा खाया लावी येला, दीनानाथ प्रीत सांभाळिया फुले, दीनानाथ प्रीत सांभाळिया फुले. हे दीनानाथ प्रीत सांभाळिया फुले, दीनानाथ प्रीत सांभाळिया फुले. द्वारकेच्या राजा, कुठे गुंतला असेल हे भगवान परमात्मा धाव, आणि माझं रक्षण आता तुझ्याशिवाय कोणीही करू शकत नाही. तेव्हा भगवान परमात्मा धावले. सांगायचा मुद्दा माझा हा आहे, मागे पुढे उभा
राहे संभाळीत आली या घात निवाराया. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा आपल्या मागे पुढे उभा राहून आपलं रक्षण करतो. आणखीन भगवान परमात्मा जर काय करतो पाहायला गेलं तर त्याच्या प्रेमापोटी, भक्तांवरच्या प्रेमापोटी एवढा कृपाळू आहे, एवढा दयाळू आहे की नव्हे नव्हे आपला भक्त जर आपल्याला अनन्य शरण आलेला असेल ना, भगवान परमात्मा गीतेत तसं वर्णनही करतात. ज्ञानेश्वरीतही माऊली तसं वर्णन करतात. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीचे को. भगवान सांगतात जो कोणी मला अनन्य शरण येईल त्याचा योगक्षेम मी चालवेल. म्हणून भगवान परमात्मा भक्ताचा योगक्षेम सुद्धा चालवतात. अभंगाचं चौथं चरण. योगक्षेम त्याचे भारी, योगक्षेम त्याचे जाणे जडभारी. हो योगक्षेम त्याचे जाणे जडभारी, योगक्षेम त्याचे जाणे जडभारी. गावी करी रडोनिया, वाट गावी करी रडोनिया, वाट गावी करी रडोनिया. पडिये देह भाव गुरुवारी वासना, पडिये देह भाव गुरुवारी वासना, पडिये देह भाव गुरुवारी वासना, पडिये देह भाव गुरुवारी तो भगवान परमात्मा जो भक्त भगवंताला अनन्य शरण जाईल त्याचा योगक्षेम तर चालवतोच, पण खऱ्या अर्थी त्याच्यावर जर संकट आलं, अतीव संकट आलं तर भगवान परमात्मा त्याच्याकरता धावून जातो. म्हणून खऱ्या अर्थी कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, खऱ्या अर्थी गजेंद्राचा तुवा धावा केला विठाई. तो भगवान परमात्मा त्या त्या भक्ताच्या त्या त्या मदतीला खऱ्या अर्थी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये धावून जात असतो. म्हणून आपल्याला जर वाटत असेल भगवान परमात्मा आणि गुरु दोन्ही वेगळे आहे तर हा भ्रम सोडून द्या. जर वेगळी देवपूजा आपल्याला, भगवान महादेवांच्या चरणी आपण किती सगळं काही अर्पण करतो, भगवान परमात्मा महादेव पाहत असतील नसतील माहीत नाही, आपली पूजा तिथपर्यंत पोहोचत असेल माहीत नाही, पण खऱ्या अर्थी साक्षात स्वरूपात आपले गुरुदेव इथं उपस्थित आहे. करायचीच असेल तर त्यांची मनोभावे श्रद्धेने आपण पूजा केली तरी ती भगवान नर्मदेश्वरापर्यंत पोहोचेल. मग पूजा करायची म्हणजे काय करायचं? आपल्या बाबांना आवडंबर आवडतं का? बाबांना आवडंबर आवडतच नाही. बारी बारी कपडे, ते माळा बिळा सगळं काही, आणखीन पाद्य पूजा, हार फुलं हे सगळं बाबांना आवडत नाही. मग हे सगळं करण्यापेक्षा एकनिष्ठ भावनेने तिथं श्रद्धा असू द्या, एवढं जरी केलं तरी त्यांची खऱ्या गाली झाली दाजी आतने पूजा करी गायवाच्या मने, एका जगातली राहणे. तिला दे पुरावी. काया वाचा म्हणे खऱ्या अर्थी त्यांच्या चरणांच्या ठिकाणी विश्वास असू द्या. नाही तर दुर्दैव आपलं एवढं मोठं की खऱ्या अर्थी आपण आजकाल एक ठिकाणी विश्वास ठेवायला तयार नाहीये. सोमवार आला की वेगळा देव, मंगळवार आला की दुसरा देव, बुधवार आला की आणखी परत तिसरा देव. एखाद्याने जर सांगितलं या बाबापेक्षा त्या बाबाचा धागा फार पॉवरफुल आहे की लगेच आपण इकडं सोडून तिकडं धावतो. अशी भक्ती, याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. पतिव्रताने अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. जशी एखादी स्त्री आपल्या पतीशी एकनिष्ठ असते तसे आमच्या सद्गुरूंच्या चरणाशी आमचा एकनिष्ठ भाव असावा. उगाचच कुणीतरी काहीतरी सांगितलं, उगाचच कुणाच्या तरी सांगी वांगी बोलण्यामध्ये यावं तिकडं धावत जावं. जो कोणी हे सोडून पळत्याच्या मागे धावतो त्याला कुठेतरी खऱ्या अर्थी त्याचा काय म्हणता येईल, त्याला उद्धार कधीही होणार नाही. खरंच उद्धार व्हावा जर असं वाटत असेल तर एका सद्गुरूंच्या ठिकाणी विश्वास असू द्या. म्हणून जर आम्ही एका सद्गुरूंच्या ठिकाणी एकनिष्ठ भाव ठेवला तर नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तसं आमचे माऊली ज्ञानोबाराया वर्णन करतात. हरी ज्ञानदेव म्हणे तारालो तरालो, ज्ञानदेव म्हणे तारालो तरालो, आता उद्धरिलो गुरु कृपा
गुरु सारेखा असता पाठी राखा श्री गुरु सारेखा असता पाठी राखा. तो भगवान परमात्मा गुरु रूपाने आमच्या पाठीमागे भक्कमपणे ठामपणे उभा असतो. पण आमची श्रद्धा तेवढी एकनिष्ठ असू द्या. माझ्या बोलण्याचा अर्थ नक्कीच आपल्या लक्षात येत असेल अशी अपेक्षा मी करते. म्हणून उगाचच इथं येऊन कोणीतरी काहीतरी सांगेल आणि कुणाच्या तरी सांगीवांगी बोलण्यात येऊन हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नका. स्पष्ट आणि साध्या भाषेत सांगायचं झालं तर धावतो की नाही आपण, एक सोडतो पळत आणखीन दुसऱ्याच्या याने सांगितलं तो चांगला की लगेच तिकडं, असं नाही. एकनिष्ठ भाव असू द्या. नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या समोर अनेको वर्षापासून आपणा सर्वांचे प्रेमाचे संबंध आहे. इथं आम्ही अनेको वर्षापासून येतो, सेवा करतो, एकत्रितपणे वावरतो, राहतो. आपल्या सर्वांच्या समोर मी बऱ्याच वर्षापासून इथं सेवा करते. मग प्रवचन असेल, आणखीन कीर्तन असेल, याही वर्षी कीर्तनाची खऱ्या अर्थी परंपरा बाबांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. हे आमचं परमभाग्य मी समजते. पण हे सगळं जर मी व्यासपीठावर कुणामुळे दिसत असेल तर ती सद्गुरूंची कृपा आहे, गुरुवर्य बाबांची कृपा आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा नेहमीच्या माझ्या सेवेमध्ये सांगते, एका ठिकाणी विश्वास ठेवा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, फक्त विश्वास असावा. म्हणून सांगण्यासारखं भरपूर आहे. पण जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्हाला हे सगळं खरं पटत नसेल तर पुराणांमध्ये पहा अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे नाही, तुका म्हणे नाही, विश्वास तुका म्हणे नाही. तुका म्हणे नाही, तुका म्हणे नाही, विश्वास नावाने तुका म्हणे नाही. पाहावे पुराण विचाराने, पाहावे पुराण विचाराने, पणे देह बाबा, पणे देह बाबा, पूर्वामी वासना, पणे देह बाबा. बडी है जय बाबा, बडी है जय बाबा, पुरवाई वासना, बडी जय बाबा. देह भाव, तुका म्हणे नाही, विश्वास जामणी, पहावे पुराणे विचारोनी. खऱ्या अर्थी व्यासदेवजी महाराजांच्या पुराणांमध्ये पहा, जर सद्गुरूंच्या ठिकाणी विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, एकनिष्ठ भाव ठेवला तर नक्कीच वेगळी भगवंताची पूजा करायची गरज पडत नाही. म्हणून आजच्या या अभंगामध्ये जगद्गुरू श्री तुकाराम महाराज जो भगवंताचा प्रेमभाव प्रकट करत होते तो आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. जे काही मी या व्यासपीठावर उभं राहून बोलते ते अजिबात माझं काहीही नाही, ती भगवान परमात्म्याची गुरुवर्य बाबांची कृपा आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सर्वांना एकच सांगते की जीवनामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थी सद्गुरू केल्याशिवाय मरू नये. राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी म्हणतात, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून खऱ्या अर्थी सद्गुरू केल्याशिवाय मरू नका. बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळ आपली संपलेली आहे. म्हणून झालेली सेवा भगवान नर्मदेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित, आदरणीय वंदनीय बाबांच्या चरणी समर्पित, आपणा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित. उपस्थित असलेल्या सर्वांनी फार सुंदर अशी साथ या ठिकाणी केली. सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि थांबते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज निवृत्ती राया, निवृत्ती राया, गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती
जय जय बोलिले पुरे वेळे वाकुडे हरे क्षमा करा महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मेरा तुला क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध कामने ज्ञानेश्वराला पायापैकी करा क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध देव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम सब संतन की की जय जय नर्मदेश्वर